आत्मवंदन, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्या माझ्या ध्यानी कुटुंबाचं. आपल्या आजच्या सत्रामध्ये मी अगदी हृदयापासून सगळ्यांचं स्वागत करते. थँक सो मच. तुम्ही सगळेजण सामूहिक ध्यानामध्ये आलात आणि आजच्या एनर्जीचा तुम्ही फायदा घ्याल मला माहितीये. उद्या अ, होळी पौर्णिमेचं जे आपलं ध्यान असेल, उद्या का परवा 3 तारखेला बहुतेक. 3चे का 2चे मी बघते. ते आपण 3 तासाचं 9 ते 12 पर्यंत असणार आहे ते. तर ते आपण आपल्या सामूहिक ग्रुपला जॉईन होऊ तिकडे. पीएमसी हिंदी किंवा पीएमसी गुजरात कुठल्याही चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता युट्यूबच्या. जास्तीत जास्त वेळ बसा. ज्यांच्याकडे क्रिस्टल्स आहेत, कारण काही जणांनी क्रिस्टल घेतलेत मला माहितीये. तर ते क्रिस्टल ह्या 2 दिवसांमध्ये कधीही, खास करून पौर्णिमेच्याच दिवशी अ, पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यामध्ये ते क्रिस्टल घालायचे. स्वच्छ धुवायचे ते आणि मग तुम्ही ठेवायचे. जर चंद्राचा प्रकाश त्याला दाखवला तर अजूनच चांगलं. त्या प्रकाशामध्ये सगळे क्रिस्टल ठेवा, जे जे असतील ते. माझं क्रिस्टलचं कलेक्शन छान मोठं आहे. भरपूर आहेत माझ्याकडं. अमेथिस्ट आहे, जो आपल्या थर्ड आयला असतो. त्यानंतर क्लिअर क्वार्ट्ज आहे, जो मी नेहमी टॅरो रिडिंग करताना पण माझ्याजवळ ठेवते. कारण क्लिअर क्वार्ट्ज जो क्रिस्टल आहे, तो आपल्याला एक क्लॅरिटी देतो. तर सगळ्या आपल्या घड्याळांमध्ये वगैरे तो क्रिस्टल वापरतात. तो असा क्लिअर असतो, एकदम ट्रान्सपरंट असतो आणि त्याच्याने मला खूप फरक जाणवतो जेव्हा जेव्हा मी ते वापरते तेव्हा. सोबतच असे अनेक क्रिस्टल आहेत. एक दिवस मी क्रिस्टल पण दाखवेन आणि त्याची माहिती पण देईन. तुम्हालाही जर मागवायचे असतील तर इथलंच एक मुंबईमधलं एक माझ्या घराच्या इथेच एक ऑथेंटिकेट दुकान आहे चांगलं त्यांचं. त्यांचे ब्रांच पण आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. पण मी तिथून घेते त्यांच्याकडून आणि त्यांचा फ्लिपकार्ट आणि Amazonला पण ते सेल करतात. तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्या लिंकवरून करा. मी त्या दुकानात स्वतः जाऊन आलीये. तर खूपच म्हणजे सगळ्या प्रकारचे क्रिस्टल, सगळ्या प्रकारचे आणि ओरिजिनल. कुठेही ते डुप्लिकेट माल असा नाही. कारण त्यांचे 2-3 ब्रांचेस आहेत मुंबईमध्ये आणि आहेत बऱ्याचशा, पण मी ते जाऊन आले. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की ते दुकान चांगलं आहे म्हणून. आणि मी आता गेले 3 वर्ष झाले त्यांच्याच दुकानातले क्रिस्टल वापरते. बऱ्याचशा मैत्रिणींना ज्यांना ज्यांना त्यांचेच लिंक दिलेले आहेत मी. तर ते छान सेल करतात व्यवस्थित. तर असं आहे. तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. पण त्याआधी थोडी क्रिस्टलची माहिती घ्या. मग आपल्याला जो लागू पडेल त्यानुसार आपण क्रिस्टल घेऊ शकता. मी माझ्या क्रिस्टल जे आहेत त्या पद्धतीने तुम्हाला सांगेन. तो एक सेशन ज्यातून तुम्हाला तीही माहिती कळेल. आणि अ, सगळ्यात रेग्युलर यूज करणारे म्हणजे सगळ्या गोष्टींवर उपयुक्त असतात ते म्हणजे अमेथिस्ट असतो. तो असा वांगी कलर मध्ये असतो. त्यानंतर क्लिअर क्वार्ट्ज एक क्रिस्टल आहे जो तुम्ही कशावरही वापरू शकता. कुठल्याही आपल्या आयुष्यातल्या कसल्याही गोष्टीवर तुम्ही तो जवळ ठेवू शकता. तो जवळ घ्यायचा. क्रिस्टल वापरायचे कसे? आपण जे काही म्हणतो ना की अशी वस्तू की जी आपल्या जवळ ठेवायची, त्याच्या जवळ त्याचा स्पर्श करायचा त्या. आपण कसे रत्न घालतो, तशा पद्धतीनेच असतं ते. फक्त आपण ते जवळ घेऊन त्याला तुम्ही एक इंटेन्शन सांगायचं, की मला हे होतंय, तर तू हा फायदा मला मिळू दे. तर जी काही आपली एनर्जी असते ना, ते क्रिस्टलमुळे वाढते. क्रिस्टल म्हणजे काय? हे पृथ्वीच्या गर्भातून आलेले असतात. सगळंच तिच्या गर्भातून आलंय. पण ह्याची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. जे काही आहे ते स्थिर राहतात ते. तर असे ते असतात. जर कुणाला रत्न लाभ होतात, कधी कधी लाभत नाही, आपण असं ऐकलंय. पण ह्या क्रिस्टलचं असं काही नाही. ते साईड इफेक्ट म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट कधीच देत नाहीत आपल्याला. ते नेहमी तुम्ही कुणीही वापरू शकता. त्याला कुठलाही असं ह्याचा काही त्रास होतो का असं काही त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये क्रिस्टलमध्ये. ते आपण रत्नांमध्ये नाही का थोडेसे 8 दिवस पहिला जवळ ठेवून बघतो. त्याचा काय परिणाम होतोय बघतो आणि मग आपल्याला लाभला तर आपण ते रत्न पुढे वापरतो असं आपण करतो. पण ह्याचं असं काही नाहीये. तर हे क्रिस्टलची मी एकदा जरूर माहिती देईन. तसं तुम्हाला युट्यूबवर भरपूर सापडतील त्याच्यावर व्हिडिओज वगैरे. तेही बघत राहा. शिवाय माझ्याकडचे जे आहेत ते माझ्या पद्धतीने मला कसे अनुभव आले हे मी सांगेन जरूर. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं पिरामिड, जो आपण डोक्यावर कॅप म्हणून वापरतो ध्यानाला, तर ते कधीच पिरामिड जे आहे ना विसरू नका. कारण ह्या बाकी सगळ्या गोष्टी आपण क्रिस्टल म्हणा, हे सगळ्या म्हणजे पिरॅमिड, हे सगळं आपल्याला कशासाठी मदत करतंय? आपल्या ध्यानाची ऊर्जा आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोगाला यावी. आता पिरॅमिड जो घातला डोक्यावर समजा आणि बसलो आपण, तर 3 पटींनी जास्त वैश्विक एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये फ्लो होते आणि पिरॅमिड हा सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणून आपले जे संस्थापक आहेत पितामह पत्रीजी यांनी पिरॅमिडचा अभ्यास करून मग तो लोकांना त्याचा प्रसार प्रचार करायला सुरुवात झाले ते.
आणि म्हणून त्यांनी संस्थेचं नावच पिरॅमिड ठेवलंय. तर ही वॉज अन इंजिनियर. ते स्वतः इंजिनियर होते प्रोफेशननी, इतके शिकलेले आणि व्यवस्थित त्यांनी सगळ्या ह्याचा रिसर्च करून, स्टडी करून त्यांना माहित होतं येणाऱ्या काळामध्ये पिरॅमिडच उपयोगाला पडतील. म्हणून त्यांनी पिरॅमिडची स्थापना करायला सुरुवात केली. आणि मग त्या ठिकाणी ते ध्यानाला बसायचं पिरॅमिडच्या खाली. मग आपण घरामध्ये बसतो तेव्हा कॅप घालून बसू शकतो. तर त्याची पण एक लिंक आहे. बहुतेक मेघनाने आता पिरॅमिड बद्दल विचारलंय. तर आपलेच एक गुजरातचे मास्टर आहेत, डॉक्टर आहेत ते, स्वतः धीरेन म्हणून सर आहेत. तर ते सेल करतात. त्यांचे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत. पीएमसी गुजरात नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे आपल्या संस्थेचं, जिथं ध्यान पण होतं दुपारी 3 ते 4, 12 ते 1 अशा वेळा असतात त्यांच्या. सकाळी पण असतं, पहाटे पण त्यांचं ध्यान असतं, रात्री 9 वाजल्यापासून असतं. असं त्यांचे बरेचसे प्रोग्राम असतात. आणि त्यांचं स्वतःचे ओरिजिनल मध कुणाला पाहिजे असेल तर तो पण त्यांच्या साईटवर तुम्हाला मिळेल. प्लस पिरॅमिड मी जसं आपल्याच ग्रुपमध्ये बऱ्याच जणांनी मागवलेत. तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायला, आपल्या स्वतःच्या डोक्यावर आपण पिरॅमिडची कॅप वापरू शकतो. आपल्या घरातल्या फळांवर बाहेरून आणलेल्या भाज्या, फळं, पाणी ह्या सगळ्यावर आपण पिरॅमिड ठेवू शकतो. तर माझ्याकडे कायम मी प्रत्येक गोष्टीवर पिरॅमिड असतं घरामध्ये. पाणी पण मी पिरॅमिड वॉटरच घेत असते. तर ती एनर्जी जाणवते. खरंच जाणवते. मला पहिल्यांदा जेव्हा मी पिरॅमिड आणला, तेव्हा मला असं वाटत होतं, की खरंच ते काही असं होतं का पाण्याचं वगैरे. पण जेव्हा ते सगळा अभ्यास केला, की कसा त्याचा जॉमेट्रिक शेप जो आहे, तो कसा मदत करतो, तो कसा एनर्जी घेतो, तिथे एनर्जी कशी फ्लो होते, हे सगळं समजल्यानंतर मग त्याच्यावर विश्वास बसायला लागला. आणि जसं वापरायला सुरू झाले, तसं अजूनच अनुभव येत गेले त्याचे. त्यामुळे हे सगळं सायंटिफिकली प्रूव्हन आहेत या गोष्टी. इजिप्तच्या पिरॅमिडच्या तिथं आतमध्ये जाऊन लोक ध्यान करतात. अशा ट्रिप्स जातात तिथं. म्हणजे आपले वेस्टर्न देशातले जी लोक आहेत, त्या लोक म्हणा किंवा इंडियन पण बरेचसे असे ट्रिप घेऊन जातात. जसं आपल्या इथं महाअवतार बाबाजींची गुहा आहे, जिथं ते होते, त्यांचं सगळं स्थान होतं ते. तिथं पण जातात. तसंच ते इजिप्तला पण जातात बरेचशी लोक. त्या गाझाचा जो पिरॅमिड आहे तिथं जाऊन बरेचसे आत जाऊन त्या पिरॅमिडच्या आतमध्ये जाऊन ध्यान करतात. तर असे मी बरेचसे पॉडकास्ट वगैरे आणि त्यांचे फोटोज वगैरे बघितले. तर हे खूप विचार करून आपल्या संस्थेचं नाव पिरॅमिड संस्था आहे आणि हे प्रोडक्ट बाहेर प्रमोट केले गेले. ह्याच्यातून त्यांना काही त्याच्यात फार फायदा नाहीये, पण लोकांनी हे वापरावं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. हा एकच हेतू आहे त्याच्यामध्ये. तर जरूर मी ती लिंक आधी पाठवली होती. पण जसं आता मेघना नंतर जॉईन झाली ना, तर पुन्हा एकदा टाकते. ज्याच्यामध्ये त्यांचे सगळे प्रोडक्ट्स आहेत पिरॅमिडचे. तर तुम्ही हे वापरा. छोटे छोटे पिरॅमिड्स पण आहेत. आमच्या कारमध्ये मी सांगितला होता अनुभव, की आमच्या कारला ना सारखा काहीतरी प्रॉब्लेम यायचा. सारखी कार पंक्चर तर व्हायची, काहीतरी व्हायचं, काहीतरी व्हायचं. आणि कळायचंच नाही की इतके का प्रॉब्लेम सुरू आहेत म्हणजे कारमध्ये असं. तेव्हा मी रेकी वगैरे पण काही हे करत नव्हते. आणि जसं मला ते पिरॅमिड बद्दल कळलं, तर मी घेतला एक पिरॅमिड. त्याच्या कारमध्ये आतमध्ये लावला, प्लांट केला आतमध्ये व्यवस्थित समोरच्या साईडला. आणि त्याला मी सतत एक इंटेन्शन द्यायचे. आणि मी खरंच सांगते, कुठेही त्याच्यात वाढवून नाहीये. तर आमच्या कारचे कितीतरी प्रॉब्लेम म्हणजे जे सतत व्हायचे ना, सगळं बंद झालं त्या दिवसापासून. माझ्या मिस्टरांचा पण त्यावर विश्वास बसला, की हो, हे लावल्यापासून खूप फरक पडलाय म्हणून. तर असे असे अनुभव तर आम्हाला आले. शिवाय एक कारमध्ये एक असा टेक्निकल एरर येत होता, जो आम्ही वरपर्यंत त्याची चौकशी केली. सगळं सगळं झालं म्हणजे अगदी टाटाच्या मेन सेंटर पर्यंत सगळं सगळं. पण ते असं कळलं की तो ग्लिच आहे. तो प्रॉब्लेमच आहे. सगळ्याच त्या मॉडेलला येतोय वगैरे. पण आम्ही बसवल्यापासून आमची कार एकदाही कुठेही मध्येच अशी धक्के खात ती बंद पडायची. आणि तो प्रॉब्लेम होता. त्यांनी पण मान्य केलं की सॉफ्टवेअरमध्येच प्रॉब्लेम आहे. पण ते लावल्यापासून एकदाही त्रास झाला नाही पुन्हा. आणि ते सॉल्व्ह पण झालं नाही आणि त्रास पण नाही झाला. म्हणजे तो प्रॉब्लेम ते म्हटले की होऊ शकत नाही आता सध्या तरी. पण त्याच्यानंतर आमच्या कारला कधीही प्रॉब्लेम झाला नाही. तर हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. सोबतच जे आज आपण बघितलं, आज व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा. कारण हे जे व्हिडिओ येतात आपल्या समोर ना, हे काहीतरी काहीतरी मिनिंग घेऊन येतात, काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी येतात. आणि जे कुणी व्हिडिओ शेअर म्हणजे आपल्या जवळ पोहोचवतात ना, ते आपलेच असतात. आपलेच गुरु, आपलेच शक्ती असते, आपलेच एंजल्स असतात, देवता असते. ज्यांची इच्छा असते की आपण हे ऐकावं. आणि ते जे आहे त्याच्यात सांगितलेलं त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यात बदल व्हावेत, हीच त्यांची इच्छा असते. म्हणून ते आपल्याला ते व्हिडिओ पाठवतात. तो व्हिडिओ ऐकत असताना मला पूर्णपणे युनिफाईड पुस्तक आठवत होतं. तर कारण जे बाबाजींनी सांगितलंय त्याच्यामध्ये, की त्यांना त्यांनी नाव दिले की न बोलावलेले प्रभाव, असं नाव दिलंय.
त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एनटीटी एनटीटी असं म्हणलेलं जाणवेल. एनटीटी एनटीटी याचा शब्दाचा वापर केलाय. तर हे एनटीटी म्हणजे काय आहे? दुसरं काही नाहीये. तर न बोलवलेले प्रभाव असं युनिफाईड पुस्तकामध्ये नाव आहे. आता हे कुणाचेही असू शकतं. आता आपण ज्या घरामध्ये बसलोय ती वास्तू जरी आपल्या पूर्वजांची वर्षानुवर्ष आपलीच वास्तू जरी असली तरी सुद्धा त्या वास्तूमध्ये कुठलीही एंटिटी आत येऊ शकते. कारण आपण सगळे ज्या ठिकाणी राहतो ना तिथं कुठलीही एनर्जी येऊ शकते. पण जर आपल्या घरामध्ये आपण तितकी म्हणतो ना की स्ट्रॉंगली उपासना होत असेल कुठली, आपण स्वतः स्ट्रॉंग असू स्वभावाने, आपले विचार एकदम स्ट्रॉंग असतील, पक्के असतील. भिंत अशी आहे ना की चायनाची भिंत जशी आहे ना तशी की ती पडू शकत नाही कुणाच्या पाडण्यानी. तर त्या भिंतीला छेदून आतमध्ये येण्याची हिंमत कुणाची नाहीये. तर हा असतो आपला ऑरा, जो आपल्याला प्रोटेक्ट करत असतो, ही भिंत म्हणजे. तशी आपला ऑरा तसा आपल्या घराचा पण ऑरा. तर म्हणून मी जो अनुभव तुम्हाला टाकला ना, तर खरंच माझा असा वैयक्तिक आहे. आज ते व्हिडिओ ऐकत असताना मी पूर्ण ते आठवत होते, की मी कसं जेव्हा इथं आले, तेव्हा मला काही गोष्टी कळल्या इथल्या, या घराबद्दलच्या सुद्धा, की असं आहे, तसं आहे वगैरे. मला असं काही गोष्टी कळल्या होत्या, की इथं काय झालं होतं पूर्वी वगैरे. पण मुंबईत घर मिळणं, चांगलं मनाप्रमाणे घर मिळणं खरोखर अवघड आहे. त्यामुळे हे घर मी स्वतः मॅनिफेस्ट केलेलं घर आहे, की मला जसं पाहिजे नेचरमध्ये, निसर्गामध्ये, तसं हे घर मला मिळालं मुंबईत राहून सुद्धा. जे मिळणं थोडं अवघड आहे. त्यामुळं इथं आल्यानंतर ज्या काही गोष्टी कळल्या, पण तेव्हा मी ऑलरेडी ध्यानामध्ये आले होते. त्यामुळे मला भीती नव्हती. मला माहित होतं, की माझ्याबरोबर ते सुरक्षा आहे, प्रोटेक्शन आहे. त्यानंतरच सोबत हळूहळू महावतार बाबाजी माझ्या आयुष्यात आले. युनिफाईड कळलं. त्यामुळे ऑराबद्दल कळलं. त्यामुळे मला हेही कळत होतं, की माझ्या घराचा पण एक ऑरा आहे. इथं सुद्धा एनर्जी आहे ती. काही एनर्जी असेल तर मी त्यांना प्रेम आणि प्रकाश रोजच्या रोज पाठवायला लागले. मला भीती वाटत नव्हती अजिबात, की असं असू शकतं ना, आपण कुठल्या घराचं म्हणतोय. बाहेर सुद्धा आपण फिरतो ना रस्त्याने वगैरे, कुठेही काही असू शकतं. त्यामुळे हे इट्स अ एनर्जी. जरी ती व्यक्ती शरीर सोडून गेलेली असली, तरी सुद्धा त्यांचे विचार, त्यांच्या भावना ह्या सगळ्या या फील्डमध्ये असतात. आणि त्यालाच म्हणतो आपण. ते काहीही जोपर्यंत आपण स्ट्रॉंग असतो आणि भीती नसते ना आपल्या मनामध्ये, तोपर्यंत कुणीही काही करू शकत नाही. एकदा का मनात असे काही विचार यायला सुरू झाले, भीती कुणी घालायला लागलं, की मग मात्र त्या एनर्जीला आपण मॅच करतो त्यांच्या. जसं तुम्ही तो व्हिडिओ आजचा नीट ऐका, नीट ऐका, नीट समजून घ्या, की त्यांनी जे सांगितलं ना सेम बाबाजींनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं. बाबाजींनी सांगितलं की जसे आपण आहोत, आत्ता आपण जसे बसलोय, विचार करतोय, घाबरतोय, ऐकतोय, हसतोय, मनात काय जे काय आपल्या भावना येतात ना, विचार येतात, एक्झॅक्टली ते पण तसेच असतात. कारण ते आपल्यासारखेच मानवी शरीरात येऊन गेलेले असतात. त्यामुळे त्यांच्या भावना, आपल्या भावना, आपले विचार सगळं सेम आहे. काही फरक नाही. फक्त शरीर नाही एवढाच फरक आहे. त्यामुळं बाबाजींनी हे सांगितलंय, की कधीही तुम्ही जेव्हा हृदयातून प्रेम प्रकाश पाठवता ऑरा बंद करताना, तेव्हा एक हृदयात फिलिंग ठेवा, की हे हरवलेले आहेत, भटकलेले आहेत. ह्यांना माहीतच नाहीये, की आपण किती स्ट्रॉंग आहोत हे त्यांना माहित नाहीये. आपण कसे परमात्म्याचे अंश आहोत, आपण कसे त्याच्या दैवी शक्ती आहोत, हे त्यांना माहित नाहीये. त्या अंधारात आहेत ते. मग ते तुम्ही त्यांना सांगा. तुम्ही त्यांना ते प्रेम आणि प्रकाश पाठवा, जेणेकरून लिटरली आपल्या आतून जेव्हा ते फील करतो, ती आतली जी फ्रिक्वेन्सी आपली व्हायब्रेशन आहे, ती त्या एंटिटी पर्यंत जे म्हणतो ना आपण किंवा त्या प्रभावांना पोचते ती. आणि म्हणून आपण काय म्हणतो, की हे माझा हायर सेल्फ, तू त्या सर्व न बोलवलेल्या प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. कारण त्यांना माहीतच नाहीये आपल्याला जायचंय कुठं, म्हणून ते इथं भटकत राहतात. ठीक आहे? तर हे थोडं समजून घ्या, की जे काही विचार असतात, इमोशन्स असतात, ते आपल्या आजूबाजूला असतात त्यांचे. मग आपण जेव्हा म्हणतो, की तुम्ही सगळेजण तुमच्या आदर्शस्थानी जा, तुम्हाला भीती वाटत नाही. हे वाक्य आहे बाबाजींचं पुस्तकामधलं, की तुम्हाला भीती वाटत नाही, तुम्ही स्वस्थ आहात. आपण त्यांना सांगायचं, कारण ते भटकलेले आहेत. त्यामुळे त्यांना सांगायचं, की तुम्हाला आता भीती वाटत नाही, तुम्ही स्वस्थ आहात, तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या आदर्शस्थानी जा, असं आपण त्यांना सांगतो. लहान मुलांना कसं सांगतो, की तू असं कर, तसं त्यांना सांगायचं. आणि मग शेवटी नंतर आपण म्हणतो ऑरा बंद करताना, की हे हायर सेल्फ, तू त्या सगळ्या न बोलवलेल्या प्रभावांना, जे माझ्या ऑरामध्ये आलेत, त्यांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. तर हे जेव्हा युनिफाईड पुस्तक मी चालू करेन, बाबाजी करून घेतील, मी नाही चालू करत. ते करून घेणार जेव्हा माझ्याकडनं ना, तेव्हा हे सगळं आपल्यासमोर अगदी सुंदरपणे उलगडत जाईल. मी फक्त वाट बघते, की ते मराठीमध्ये पुस्तक कधी येतंय. त्यामुळे ते आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप एक वेगळा बदल आपल्याला सगळ्यांना जाणवेल. ज्यांच्याकडे ऑलरेडी कॉपीज आहेत वाचायला चालू करा. त्यातून पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील. कारण महाअवतार बाबाजी
साक्षात अं, काय आहे ते तुम्ही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये ऐकले. म्हणजे मी सांगू पण शकत नाही, अशा पलीकडे त्यांची शक्ती आहे. आणि जसं स्वामींची आपण बघितलं की त्यांचं कनेक्शन, तर सगळे हे जे आता जे गुरु आहेत ना, आपले सगळे एकत्र येऊन आपल्याला मदत करतात. ते सगळे एकत्र आले. म्हणून इतके दिवस तर मी कधी ऐकलं नव्हतं की कुठल्या स्वामींच्या भक्त महाअवतार बाबाजींबद्दल बोलतात. फक्त आपण स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा असे ऐकले होते. पण आता असं झालंय की त्यांचे भक्त सुद्धा महाअवतार बाबाजींबद्दल बोलतायत. अं, अं, ते सांगतायत लोकांना त्यांच्याबद्दल. अनेक लोक जी बाबाजींशी क्रियायोगद्वारे जोडलेली ती पॉडकास्टला येत आहेत, इंटरव्ह्यूज देत आहेत, मग त्यांचे अनुभव सांगतात की कसं त्यांनी बाबाजींना अनुभव केलं. तर आता बाबाजी इतकं हे करण्याचं कारण आहे की आता गरज आहे आपल्या सगळ्यांना, म्हणून ते अनेक ठिकाणी जाऊन अनेक लोकांच्या माध्यमातून हे बाहेर येऊ देतात की सांगा तुम्ही, आता ती वेळ आली, आता गरज आहे तुमच्या अनुभवांची, हीच ती वेळ आहे परिवर्तनाची. तर म्हणून आपण जे ऑरा क्लीन करतो आणि प्रोटेक्ट करतो, लॉक करतो ऑराला आपला, हे अतिशय महत्वाचं आहे. समजून घ्या, आपला आपला ऑरा हा स्ट्रॉंग असलाच पाहिजे. कारण ते आपलं प्रोटेक्शन, आपलं चिलखत, आपलं कवच आहे ऑरा म्हणजे आपला. आपण दुर्गा कवच, किलक, अर्गला हे तिन्ही म्हणतो देवी महात्म्याच्या आधी. कवच, किलक, अर्गला या तिन्ही स्तोत्रांमध्ये, कारण हे तिन्ही स्तोत्र मला अगदी तोंडपाठ होती, त्यामुळे तिन्ही स्तोत्रांमध्ये जे दिलेलं ना, कवच, किलक, अर्गला, ह्याच्यामध्ये देवी स्तुती दिलेली की देवीनी कसं त्या ह्याचा सगळ्यांचा वध केला आणि कशी तिची शक्ती होती. म्हणजे काय, की ते कवच, किलक, अर्गलामधून आपण देवीला पुन्हा एकदा सांगतोय की तू किती शक्तिशाली आहेस, हे तिला तिला आपल्या मुखातून सांगतोय. आणि जेव्हा आपण दुसऱ्याची शक्ती म्हणतो ना की जागृत करायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपल्या आतली शक्ती जागृत व्हायला लागते. राईट. त्याप्रमाणे हे ऑरा सुद्धा असंच आहे की जितकं आपण आपल्या ऑरावर काम करायला लागतो, आपण आपला ऑरा स्ट्रॉंग करायला लागतो, जसं ते कवच आणि किलक हे जे आहे स्तोत्र, तसंच ह्या पद्धतीने आपला ऑरा सुद्धा त्याच्यामुळे स्ट्रॉंग होतो जेव्हा आपण ते स्तोत्र वाचतो, ऐकतो, म्हणतो त्यावेळी. तर अगदी तसंच आपलं हे जे रोजच्या रोज आपलं ऑरा स्वच्छ करणं आणि प्रोटेक्ट करणं हे सुरूच ठेवायचं. त्याला कुठेही दिवसानं तुम्ही कितीही वेळा हे करा. कधी असं वाटलं मला अचानकच, बघा ना, एक विचार आला ना, थोडासा डाऊन झालं, ठीक आहे, की बघा तुम्ही एकामागे एक एकामागे एक ती लाईनच लागते त्याची. कारण असा कुठे जो को विचार फिरतोय ना, जो मी त्याला ज्याला न बोलावलेले प्रभाव किंवा त्या व्हिडिओमध्ये जे एंटिटी म्हणलेले, हे फिरत असतात ब्रह्मांडात. ज्याच्या बरोबर फ्रिक्वेन्सी मॅच झाली असा कुठला तरी माणूस जाऊन इजिप्तमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या भारतामध्ये किंवा कुठे नेपाळमध्ये कुणीतरी असा विचार करायला लागला की ते सगळे त्याच्याकडे पळतात. आणि मग त्या माणसाला अजून ते विचारायला लागलं. म्हणून काय करायचं, विचार यायला लागले ना, म्हणतो ना की जास्त वेळ राहू नका, तर लगेचच आपला ऑरा स्वच्छ करणे, प्रोटेक्ट लॉक करणे, हे गोष्ट करायचीच करायची. सोबत अशा कुठल्या देवी देवताचं तुम्हाला नाव घ्यायचं असेल त्यावेळी नामस्मरण घ्यायचंय, हनुमंताचं नाव घ्यायचंय प्रोटेक्शनसाठी, ते करायचं पहिल्यांदा. ते आपल्याला फिलिंग येते की मला आता थोडं घाबरल्यासारखं होतंय, मला भीतीसारखं वाटतंय, मला उगाचच विचार येतात. ते आपल्याला कळतं की हे माझं नाहीये, मी आता तर छान मूड मध्ये होते, अचानक असं कसं काय झालं. ती फिलिंग आपल्याला येते आणि जेव्हा ते येईल तेव्हा मन सांगेल की ऑरा क्लीन कर, लॉक कर. लगेच करायचं, आपल्या मनाचं लगेच ऐकायचं की आतून जो आवाज येतोय ना, तोच आवाज की जो आपल्या हिताचा आहे. हे बाकीचे विचार नाही, पण तो एक असा आवाज येतो जो आपल्याला कळतो की हा माझा आवाज आहे, जो माझ्या रक्षणासाठी मला काहीतरी सांगतोय, जो माझ्या डेव्हलपमेंटसाठी, माझ्या हितासाठी काहीतरी सांगतोय. त्या आवाजाला पकडायचं. आणि त्या आवाजाला पकडण्यासाठी या बाकीच्या गोंधळात ना, तो आवाज आपल्याला क्लिअर येण्यासाठी आपण ध्यान करतो. म्हणून ध्यान करणं फार गरजेचं आहे, कारण ध्यान आपला ऑरा एक्सपांड करतो, वाढवतो आपला ऑरा. आपल्याला जे आतले आवाज आहेत, इंट्युशन, ते क्लिअरली समजायला लागतात. रेखी केल्याने ते होतं, चक्रांवर काम केल्याने ते होतं, मिठाचा वापर आपण करतो आपल्या आयुष्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी करा. पण ह्या काळामध्ये खास करून मला असं वाटतं हे संदेश असे दिले जात आहेत कारण या काळात त्याची जास्त गरज आहे. त्यामुळं, कारण एनर्जी खूप हाय असते आता आणि त्या एनर्जीचा चांगलाच वापर आपण केला पाहिजे. तर क्रिस्टल असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ ठेवायचे आणि त्यांना चार्ज करायचं. म्हणजे काय, आपल्या जवळ घ्यायचे, ते त्यांना संकल्प साधं सांगते मी तुम्हाला, मला कारण माहित नव्हतं ह्या गोष्टी की कसं करायचं, संकल्प चार्जिंग कसं म्हणजे करायचं. हे माझ्या माझ्या आतून आलेलं ज्ञान आहे, मला कुठेही ऐकावं लागलं नाही की काय करायचं. मग क्रिस्टल आहे म्हणल्यावर मी हातात घ्यायचे, त्यांना सिद्ध म्हणजे चार्जिंग करायचे. म्हणजे काय, त्यांना म्हणायचे हे बघ मला हे हे आहे अपेक्षित,
मला हे घ्यायची गरज आहे, तू मला मदत कर. आणि क्रिस्टल हातामध्ये घेऊन मेडिटेशनला बसणे, रेकीला हातात जवळ घेऊन बसणे, त्याच्याने तर खूप फायदा होतो. ज्या चक्राला आपल्याला प्रॉब्लेम आहे, ज्या शरीराच्या भागाला प्रॉब्लेम आहे, त्या भागाचा तो क्रिस्टल वापरायचा, तो जवळ ठेवायचा. आणि बरेच जण असं करतात की रेकीला झोपून, म्हणजे समजा आपण स्वतः पण असं झोपून तो क्रिस्टल त्या त्या भागावर ठेवायचा आणि तिथं झोपून रेकी घ्यायची. हेही करू शकतो. किंवा बसून घेत असाल तर जवळ क्रिस्टल ठेवून त्या पद्धतीने रेकी घेऊ शकतो आपण. तर अशा अनेक गोष्टी आहेत, ही सगळे हिलिंगचे प्रकार आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण, ही सगळी साधन आहेत आपल्याला दिलेली. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टन्स कशाला द्यायचा, ह्या सगळ्या साधनांमध्ये ही सगळी आपल्याला मदत करणारी साधन आहेत. जसं आपण पाणी पिण्यासाठी एक बाटली हे एक साधन आहे, अगदी तसंच ह्या ऊर्जेचा वापर चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ही साधन आहेत. हे समजून घ्यायचं. फार त्याच्या अगदी आहारी जाऊन आता हेच माझं आयुष्य नीट करणार आहे असं नाहीये. आपलं आयुष्य आपणच नीट करू शकतो. ही केवळ साधन आहे, टूल्स आहेत जे आपल्याला मदत करतात. म्हणून आपण पहिल्यांदा ध्यान आणि रेकी करणं गरजेचं आहे. आपल्या आतच सगळी शक्ती, फक्त हे आपल्याला मदत करतात. ठीक आहे. तर हे एक सांगायचं होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसं काल आपण बघितलं, काल मी एक सांगत होते वाक्य. तर मी म्हटलं की तुम्ही जेव्हा अशी एखादी भूतकाळात जाऊन एखादी गोष्ट आठवता तेव्हा बऱ्याचदा रडू येतं किंवा खूप राग येतो, है ना? तर हे भूतकाळात जाऊन आपण जेव्हा अशा गोष्टी आठवतो ना, ज्या तीव्रतेने आठवतो, तर ती गोष्ट जशी आपल्याला त्रास देते ना आत्ता सुद्धा बसल्या बसल्या, तसंच आपण भविष्यात जाऊन ती गोष्ट घडेल असं समजून जे काही आत्ता फील करतो ना, ते म्हणजे मॅनिफेस्टेशन. फक्त रिव्हर्स टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण जे भूतकाळात झालेलं आहे ना, जे जे आपल्या डोळ्यांनी आपण बघितलं, कानांनी ऐकलं, भावनांनी अनुभवलं, ते जे सगळं जे अनुभव आहेत ना, एक्सपिरियन्स, ते आत्ता पुन्हा जगतो आणि रडतो किंवा हसतो. आनंदाची चांगलं काही असेल तर, किंवा कुणाची तरी आठवण काढतो. ठीक आहे. पण जेव्हा आपण भविष्यात जाऊ, ते घडायच्या आधीच आपण जेव्हा ते फील करायला लागतो, त्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. अगदी सिंपल आहे हे. तर बघा की ते घडण्याच्या आधी माझ्या मध्ये ती फिलिंग येते का? आणि हेच आपण हेच क्रिएशन आहे, को क्रिएशन ह्याला म्हणतात. की जर मला जी काही इच्छा आहे ती घडण्याआधीच जेव्हा मी त्याला फील करायला लागते, जसं मी भूतकाळातलं फील करते आणि रडते किंवा त्रास होतो जे काय, तर तसंच अगदी सेम आत्ता जर मी ते करायला लागले, तर ह्याचा अर्थ मी ऑलरेडी ते आत्ता जगायला लागले. म्हणून आपण जे ध्यान करतो ना, जिथं आपण संकल्प ध्यान म्हणलंय आपण त्याला, तिथं आपण ऑलरेडी ते घडल्यासारखं वागायला लागतो. तर ह्याचं कनेक्शन समजून घ्या, हे असं का करायचं. कारण पुढे जाऊन जर ते घडणार असेल ना, तर मी आत्ताच ते फील करते. जसं मी भूतकाळातलं फील करू शकते, तर माझ्याकडे हीही शक्ती आहे की मी भविष्यात डोकावून बघतीये ना, मग मी भविष्यातलं आत्ताच घडते ह्याप्रमाणे वागते, बोलते. मी बनते ते माझं स्वरूप. ज्या दिवशी मी तुम्हाला हे मध्ये एकदा सांगितलं होतं, तर मला आज हे मेसेज सारखा सारखा येत होता की तू हे सांग. म्हणून मी आता हे परत एकदा क्लिअर केलं. तर हेच आहे मॅनिफेस्टेशन. तर केवळ भविष्यात राहून रडून किंवा तेच तेच आठवून जुन्या आठवणी ह्याच्यासाठी आपली शक्ती वापरू नका. सॉरी, भूतकाळात. भविष्यासाठी वापरा, की भविष्यात मला जे काही इच्छा आहे अगदी गरजेची, ती आत्ता होतीये. आणि मग मात्र ती सोडून द्यायची सृष्टीच्या नियमावर. आणि शेवटी म्हणायचं तथास्तु. पण एक वाक्य शेवटी बोलायचं, की हा माझा शुद्ध हेतू आहे, ही माझी इच्छा आहे. पण मी हे सगळं जे काही आहे, ते मी सृष्टीच्या नियमांवर सोडते म्हणायचं. ब्रह्मांडावर सोडते आणि तथास्तु म्हणायचं आणि आपला तिथंच तो विचार थांबवायचा. म्हणजे मग ते होईल पूर्ण ज्यावेळेस व्हायचं तेव्हा. पण होणार हे नक्की. जेव्हा आपण असा एक विचार करतो, जर तो आपल्या सर्वोच्च हितामध्ये असेल तर तो होणार. ठीक आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. जिथं आहोत तिथं आपण डोळे मिटून शांत, पाठीला आधार देऊन बसू. सगळ्यात आधी आपण आपला ऑरा स्वच्छ करू. माझ्या ऑरिक फील्डमध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सर्वांना मी आग्रह करते की तुम्ही सगळेजण तुमच्या आदर्श स्थानी जा. तुम्ही सगळेजण प्रेम आणि प्रकाश आहात.
आणि ईश्वराच्या छबीमध्ये बनला आहात, जशी मी बनलीये. त्यामुळं तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. तुम्ही सगळे स्वस्थ आहात, निरोगी आहात आणि तुम्हाला आता भीती वाटत नाही. माझा उच्च स्व, माझा हायर सेल्फ मी तुला आग्रह करते, या सर्व न बोलवलेल्या प्रभावांना, जे माझ्या आभा मंडळात आलेत, त्यांना तू त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश देते. माझं आभा मंडळ मी आता माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्ण बंद करते. पूर्ण बंद करते. पूर्ण बंद करते. माझं घर, माझी वास्तू, माझ्या घराच्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आहेत, त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळे तुमच्या आदर्शस्थानी जा. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. माझ्या वास्तूचं, घराचं आभा मंडळ त्याच्या हायर सेल्फला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. माझ्या घराला, इथल्या सगळ्या ऊर्जांना मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या कुलदेवतेचं, आपल्या गुरूंचं स्मरण करू. मी संपूर्णपणे माझ्या सद्गुरूंच्या, कुलदेवतेच्या संरक्षणात आहे. मी, माझं कुटुंब, माझं घर, यांना पूर्णपणे माझ्या हायर सेल्फचं, माझ्या सद्गुरूंचं, कुलदेवतेचं संरक्षण आहे. सगळ्यांचे मी अनेक अनेक आभार मानते. आज आपण पूर्ण वेळ हृदयावर ध्यान घेणार आहोत. आपलं पूर्ण लक्ष छातीच्या मधोमध एकाग्र करा. आपलं हृदय हेच ते स्थान आहे, जिथून आपण आपल्या परमेश्वराशी जोडले जातो. एकच फ्रिक्वेन्सी आहे, जी आपल्याला आपल्या ईश्वराशी जोडते. ती म्हणजे प्रेम. जेव्हा प्रेम आपल्या हृदयात फील होतं, उत्पन्न होतं, तेव्हा साक्षात ईश्वर आपल्याशी जोडलेला असतो. स्वतःबद्दल प्रेम, जी गोष्ट आपल्याला आवडते, ज्यावर आपलं प्रेम आहे, गोष्ट आठवा.
आपल्या श्वासांवरचं प्रेम, या सृष्टीवरचं प्रेम, आपल्या भगवंतावरचं प्रेम, गुरूंवरचं प्रेम, केवळ येणारा आणि जाणारा श्वास आपल्या हृदयावर, छातीच्या मधोमध जागृतीने अनुभव करा. खोलवर, अगदी खोलवर, आत, छातीच्या अजून आत. पण आत आत जात आहोत. आपल्या श्वासांनी तो मार्ग आपल्याला मोकळा करून दिलाय. एक एक श्वास आपल्याला खोलवर घेऊन चाललेत. जे काही ब्लॉकेजेस आहेत आपल्या हृदयात, ते सगळे आपोआप बाजूला होतील. सगळी ऊर्जा प्रवाहित व्हायला लागेल. सगळे चॅनल्स ओपन व्हायला लागतील. फील करा आपल्या हृदयावर परमेश्वराची ती जागृती.
ह्याच अवस्थेमध्ये अजून थोडा वेळ आपण ध्यान करू शकता. आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा हळूवार आपले डोळे उघडून आपल्या भौतिक जगात या. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. अनेक धन्यवाद.